लग्नानंतर माहेरच्या प्रॉपर्टीसाठी भांडणाऱ्या मुलींना मला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे. अरे तुम्ही ज्या प्रॉपर्टीसाठी, घरासाठी, शेतीसाठी इतकं भांडता, त्यासाठी तुम्ही काय केलं? अरे तो बाप आणि भाऊ इतकं राबलाय त्या शेतामध्ये. त्या बापाने आणि भावाने इतकी वर्ष प्रॉपर्टी सांभाळली, त्यांचं कन्स्ट्रक्शन, दुरुस्ती सगळं त्यांनी बघितलं. तुम्ही काय केलं? अरे तुम्हाला नवऱ्याची पण प्रॉपर्टी पाहिजे, बापाची पण प्रॉपर्टी पाहिजे, आणि त्याच नवऱ्याची बहीण जेव्हा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला येते तेव्हा तुमच्या पोटात का दुखतं? म्हणजे सासर कितीही श्रीमंत असू दे, पण माहेरकडच्या प्रॉपर्टीचा हाव काय सुटत नाही. मग भावाची परिस्थिती काही काय असे ना, ज्या आई बापाची प्रॉपर्टी पाहिजे त्या आई बापांना सांभाळण्याची, त्यांच्या आजारपणाची जबाबदारी मात्र नको, ही मात्र भाऊ आणि भावजांवरती टाकून मोकळे. जेव्हा आई बाप आजारी होते तेव्हा सासरकडची जास्त काळजी वाटत होती, आणि जेव्हा भाऊ म्हणला की आई बाबांना थोडे दिवस घेऊन जा, तेव्हा मात्र माझ्या सासरी चालत नाही आणि आई बाबाची प्रॉपर्टी मात्र कशी चालते हे नाही विचारायची हिंमत झाली तुझी कधी? अगं बाई, चल जीवाचा आट्टा पिट्टा करून, भांडून, कोर्ट कचऱ्या करून ती प्रॉपर्टी मिळवलीच, पण मला आता सांग, त्या प्रॉपर्टीवरती हक्क कुणाचा?